नमस्कार मित्रांनो, जर बघितलं तर तारीख होती 20 जुलै, वर्ष होतं 1969 आणि वेळ झालती भारतीय वेळेनुसार सकाळचे 1:47. मित्रांनो, माहित आहे का, या दिवशी जगाने पहिल्यांदा जर बघितलं तर एक अशी काही गोष्ट करून दाखवली की ज्या कारणामुळे पूर्ण जग हे आश्चर्यचकित होता. मित्रांनो, काय होती ती घटना? ती घटना होती मित्रांनो, माहित आहे का, अमेरिकेची जी स्पेस एजन्सी आहे नासा, या एजन्सीने एक मिशन लॉन्च केलं. मिशनचं नाव होतं अपोलो 11. या मिशननुसार 20 जुलै 1969 भारतीय वेळेनुसार सकाळी 1:47 पहिलं मानव हे चंद्रावर उतरवण्यात आलं. मित्रांनो, त्या मानवाचं नाव होतं नील आर्मस्ट्रॉंग. आता मी हे का सांगतोय तुम्हाला, कारण ह्याचे कारण आहे. तर ते कारण म्हणजे काय की भारताने पण कोरेला का 3 मिशन केलेले चंद्राच्या रिलेटेड. चंद्रयान-1, चंद्रयान-2 आणि चंद्रयान-3 साठी जो दिवस आलाय तो आजचा दिवस आहे. मित्रांनो, माहित आहे का, तो म्हणजे 14 जुलै 2023. मित्रांनो, माहित आहे का, एवढं आपण का मानतो की आपल्या स्पेस एजन्सीला? त्याचं कारण आहे 20 जुलै कोरेला का 1969 ज्या ठिकाणी अमेरिका कोरेला का मानवाला पहिल्यांदा चंद्रावर उतरवलं होतं, त्याच्यानंतर जवळपास 25 दिवसाने, म्हणजे याचा अर्थ 15 ऑगस्ट 1900 कोरेला का जर बघितलं 69 भारताने इस्रोची स्थापना केली. मित्रांनो, म्हणजे याचा अर्थ बघा की चंद्रावर पोहोचल्याच्या नंतर आपली ही काय एजन्सी चालू झाली आणि आजच्या घडीला नासाच्या खांद्याला खांदा लावून जो आहे कार्य करत आहे. जगामध्ये आतापर्यंत भारतीय काला का जर बघितलं यांनी काय रे, इस्रो यांनी जवळपास आतापर्यंत 85 देशाचे 259 काला का सॅटेलाइटला लॉन्च केलेले आहे. बाहेरचे म्हणतो, भारतीय तर सोडून द्या. आजच्या घडीला जर बघितलं तर इस्रो ही जगातील टॉप जी काही स्पेस एजन्सी आहे त्याच्यामध्ये इस्रोचं नाव घेतलं जातं. मित्रांनो, तर आता आपल्याला हेच बघायचं आहे की चंद्रयान-3 हे काय असणार आहे आणि त्याचे फायदे काय आहेत, त्याचे तोटे काय आहेत, किंवा मला सांगा जर चंद्रयान-3 पाठवण्याचं काय कारण आहे मुख्य, किंवा असं म्हणू शकता की 1969 पासून ते 1972 पर्यंत मला सांगा चंद्रावर काय केलं, अमेरिकेने मानवाला पाठवलं. जर विषय घेतला तर काय म्हणतो बघा, 20 जुलै कोरेला का 20 जुलै 1969 पासून ते मला सांगा जर बघितलं 1972 या पूर्ण कालावधीमध्ये अमेरिकेने एकूण 12 लोकांना चंद्रावर उतरवलं. मित्रांनो, परंतु 1972च्या नंतर न अमेरिकेने चंद्रावर कोणत्या मानवाला उतरवलं, न अन्य युरोपियन असेल कंट्री असेल किंवा रशिया असेल, या कोणत्याही देशाने 1972च्या नंतर चंद्रावर मानवाला उतरवलेलं नाहीये. मग का उतरवलं नाही, असं कारण काय की सर असं काही आहे का की अमेरिकाने चंद्रावर असं काही बघितलं की त्यानंतर त्यांना वाटायला लागलं की नको, आपण मानवाला चंद्रावर उतरायला नको पाहिजे? त्याचे कारण मी शेवटी शोधण्याचा प्रयत्न करतो माझ्या पद्धतीने. तुम्ही बघा काय विचार करून की काही सुचतंय का, काय कारण असू शकतं. त्याच्या पहिले आपण जाऊया आपल्या मिशनकडे. 1969 जेव्हा मित्रांनो माहित आहे का इस्रोची स्थापना झाली, तेव्हापासूनच मला सांगा इस्रोसाठी जो आहे जे चांगले लोक आहेत झटणारे ते खूप चांगले भेटलेले होते. मित्रांनो, जेव्हा जर बघितलं सुरुवातीच्या काळामध्ये इस्रोच्या स्थापनेच्या अगोदरच नेहरूने जेव्हा साराभाई यांना बोललं, कळाला का जे काय इथं स्पेस एजन्सीचे जनक म्हणून ओळखले जातात, त्यांना म्हटलं की आपला देश जो आहे स्वतंत्र झालेला आहे आता, आणि आता आपल्या समोर अनेक दुसऱ्या समस्या आहेत, तर आपण या स्पेस प्रोग्रामसाठी बजेट देऊ शकत नाही. त्याच्या बदल्यात कळाला का डॉक्टर विक्रम साराभाई असे लोक बघा, हेच लोक आहेत की ज्यांच्या आशीर्वादाने, ज्यांच्या कार्यामुळे आपण इथपर्यंत पोहोचलेलं आहे. डॉक्टर साराभाईंचं उत्तर होतं, विक्रम साराभाईंचं, की मला फक्त आणि फक्त माझ्या पूर्ण कालखंडामध्ये जोपर्यंत मी स्पेस ऑर्गनायझेशनच्या रिलेटेड यानी काय स्पेसच्या रिलेटेड कार्य करेल, मला फक्त मंथली ₹1 पाहिजे. हेच कारण आहे. त्याच्यानंतर तो जो काही मेंटॅलिटी आहे की बाबा पेमेंटमध्ये बचत करायचं आणि इकडे कामाला लावायचं, या गोष्टीवर इस्रोने त्याच्या पुढच्या कालखंडामध्ये आतापर्यंत त्याच तत्वावर कार्य करत आलेलं आहे. मित्रांनो, या कारणामुळे जगामध्ये जवळपास टॉप एजन्सी म्हणून काय इस्रोला सध्याच्या घडीला ओळखलं जातं. तर सुरुवात झाली मित्रांनो चंद्राच्या बाबतीत, तर मला सांगा ती अशक्य गोष्ट मानली जात होती. इमॅजिन करा, पृथ्वी आणि चंद्राच्या आतमध्ये जवळपास काला का 3,84,400 किलोमीटरचं अंतर आहे, आणि एवढ्या दूर जाऊन तिथं मानव वसेल हे कोणाला वाटत पण नव्हतं. मित्रांनो, हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे की आता कसं पॉसिबल झालं. तर आपण या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो चंद्रयान-3च्या बाबतीत बघूया, यानंतर चंद्रयान-2 आणि चंद्रयान-3चं कंपॅरिझन पण करून दाखवतो की नेमकं काय आहे मिशन. बघा, चंद्रयान-3 कोरेला का हे जर बघितलं तर कधी रे
14 जुलै कळाला का, म्हणजे आज फ्रायडे 2023ला कळाला का 2:35 कोरेला का काय करण्यात आलं, लॉन्च करण्यात आलं. कुठून लॉन्च करण्यात आलं मित्रांनो माहित आहे का, श्रीहरिकोटा सतीश धवन कळाला का जो अंतराळ केंद्र आहे तिथून मला सांगा या चंद्रयान 3 मिशनला काय करण्यात आलं, लॉन्च करण्यात आलेलं आहे. आता आपण बघून घेऊया ह्याच्या रिलेटेड. बघा इथं तारीख दिलेली आहे 14 जुलै कळाला का. वेळ जर विचारलं तर वेळ लक्षात ठेवा 2 कळाला का 35 दुपारची. त्यानंतर जर बघितलं प्रक्षेपण कशाद्वारे करण्यात आलं तर प्रक्षेपण जर बघितलं तर LVM म्हणतो कळाला का. LVM म्हणजे काय रे, लॉन्च कळाला का व्हेहिकल कळाला का मार्क MK4 कळाला का 4 याद्वारे मला सांगा काय करण्यात आले, लॉन्च करण्यात आलेले. काय असतं सर हे लॉन्च व्हेहिकल काय असतं भाऊ माहित आहे का. ऑटोमॅटिक तर तो जाणार नाही. काय जाणार नाही, ज्याच्या साहाय्याने आपल्याला चंद्रावर अभ्यास करायचा आहे. तर मला सांगा ज्या इन्स्ट्रुमेंटला चंद्रावर पाठवायचंय त्याला घेऊन जाण्यासाठी जो वाहन असतो त्यालाच आपण काय म्हणत असतो, लॉन्च व्हेहिकल म्हणून ओळखलं जातं. भारताचा जर विचार केलो तर सध्याच्या घडीला भारताकडे एक PSLV नावाची सिरीज आहे लॉन्च व्हेहिकलची आणि दुसरं GSLV नावाची सिरीज आहे. आणि या GSLV सिरीज मधला जो सगळ्यात बाहुबली सगळ्यात जास्त पॉवरफुल जो लॉन्च व्हेहिकल आहे तोच म्हणजे मित्रांनो माहित आहे का LVM मार्क कळाला का LVM4 हा काय आहे मित्रांनो. बघा या ठिकाणी दिलेला आहे कोरेला का LVM3 कळाला का किंवा त्याला M4 म्हणतात. तर हा बाहुबली जो आहे रॉकेट आहे, ज्या रॉकेटच्या साहाय्याने मला सांगा आपल्याला काय करायचंय रे मित्रांनो माहित आहे का, चंद्रयान 3 ला जो आहे पाठवायचंय. आता बघा कुठून, श्रीहरिकोटा येथून कळाला का सतीश धवन अंतराळ केंद्र. यानंतर बघितलं तर मित्रांनो माहित आहे का पूर्ण चंद्रयान 3 जो मिशन कंप्लीट करणार आहे ह्याचा जो बजेट आहे तो 615 कोटीचा आहे. आणि जर पेलोड बघितलं, पेलोड म्हणजे काय रे की समजा हा LVM आहे कळाला का LVM आहे म्हणजे काय रे, लॉन्च व्हेहिकल आहे जो चंद्रयानला घेऊन जाणार आहे. चंद्रयानमध्ये कोणकोणते इन्स्ट्रुमेंट असणार आहे तेही सांगतो. पण जर बघितलं की अशा प्रकारे ही चंद्रयान 3 आहे आतमध्ये. या चंद्रयान 3 लाच आपण पेलोड म्हणत असतो मित्रांनो. म्हणजे याचा अर्थ जो चंद्रावर घेऊन जाणार आहे आपण कळाला का त्या वस्तूचं वजन जर बघितलं 3900 kg आहे, 3900 किलोग्रॅम आहे. मग या वजनाचं डिस्ट्रीब्युशन आहे जे मी पुढे सांगेल तुम्हाला. काही वजन जो आहे प्रोपल्शनचं आहे. प्रोपल्शनचं म्हणजे काय रे, प्रोपल्शन म्हणजे काय आहे की चंद्राच्या ऑर्बिटमध्ये पाठवण्यासाठी लागणारी इंजिन म्हणजे इंधन त्याचं आहे. यानंतर काही जर वेट बघितलं मित्रांनो लँडरचा आहे, जो लँडर म्हणजे काय आहे, उतरणार आहे चंद्राच्या पृष्ठभागावर. आणि काही वजन हे रोवरचं आहे जे मी पुढे सांगेल. फक्त एवढं समजून घ्या की पेलोड काय आहे, 3900 kg ला घेऊन जाणार आहे. कोण घेऊन जाणार आहे, हेच कळाला का GSLV मार्क 3 ज्याला बाहुबली म्हणत असतो, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. आता जो लॉन्च व्हेहिकल आहे कोरेला का लॉन्च व्हेहिकल आहे हे खूप जास्त वजनदार आहे मित्रांनो. कोरेला का वजनदार म्हणजे किती असणार आहे अप्रॉक्सिमेट, तर मित्रांनो माहित आहे का हा 640 टनचा आहे. 640 टनचा आहे लॉन्च व्हेहिकल. आणि वरती जो बसवलेला काय आहे आपलं चंद्रयान आहे त्याचं वजन जर बघितलं 3900 kg एवढं वजन आहे मित्रांनो. एवढ्या वजनाला घेऊन हा जाणार आहे. तर हे झालं फॅक्च्युअल डेटा. काय उद्दिष्टे आहे, का पाठवायचं चंद्रावर, त्याचं कारण काय आहे. तर मित्रांनो माहित आहे का आतापर्यंत 3 देशांनी चंद्रावर काय केलेले माहित आहे मित्रांनो, माहित आहे का आपले लँडर काय केले त्या ठिकाणी सॉफ्ट लँडिंग केलेली आहे. एक जर बघितलं तर कोण असणार आहे, एक सगळ्यात पहिल्यांदा अमेरिका कळाला का. यानंतर 1972 ला रशिया यांनी लँडिंग केली आणि यानंतर अलीकडच्या काळामध्ये चीन. हे 3 देश सोडले तर चंद्रावर कोणत्याही दुसऱ्या देशाने मला सांगा कोणत्याही प्रकारची लँडिंग केलेली नाहीये, सॉफ्ट लँडिंग केलेली नाही. प्रयत्न तर अनेकांनी केलं पण सॉफ्ट लँडिंग झालेली नाहीये. आता जर भारताने ही सॉफ्ट लँडिंग केली तर जगामध्ये भारत हा 4था देश असेल ज्यांनी मला सांगा चंद्रावर एकदम सॉफ्ट लँडिंग केलेली आहे. ह्याच्यामध्ये फक्त अमेरिकाने आतापर्यंत 12 लोकांना चंद्रावर उतरवलेलं आहे 1969 ते 72 पर्यंत. बाकीच्या कोणत्याही देशाने आणखीही चंद्रावर एकही मानवाला पाठवलेलं नाही आहे. आता बघा तर ह्याचं काय उद्देश काय आहे, म्हणजे चंद्रयान 3चं उद्दिष्ट काय आहे. सगळ्यात पहिल्यांदा चंद्रावर यशस्वीरित्या काय म्हणतो अलगद उतरणे, म्हणजे याचा अर्थ याला सॉफ्ट लँडिंग म्हणतात रे, याला आपण सॉफ्ट लँडिंग म्हणतो, सॉफ्ट लँडिंग करणे. यानंतर बघा रोवरची क्षमता दर्शवणे, म्हणजे याचा अर्थ काय रे, लँडिंग केल्यानंतर चंद्राच्या भूभागावर जो रोवर आहे, म्हणजे रोवर म्हणजे एक प्रकारची व्हेहिकल आहे मित्रांनो. ही व्हेहिकल चंद्राच्या पृष्ठभागावर उतरून आजूबाजूला फिरून बघणार आहे की नेमकं त्या ठिकाणी काय आणि कशा प्रकारची पृष्ठभूमी आहे.
म्हणजे त्याचे अनेक उद्दिष्टे आहेत आणि यानंतर बघा मग त्यांनी पाठवलेलं जो आहे वैज्ञानिक निरीक्षणे काय आहे नोंदवणे. म्हणजे याचा अर्थ बघा सगळ्यात पहिल्यांदा मला सांगा चंद्रावर काय करेल रे लँडर जो आहे कळलं का चंद्राच्या पृष्ठभागावर लँडर काय करेल मित्रांनो माहित आहे का त्या ठिकाणी लँड करेल कळलं का उतरेल बलून सारखं. उतरल्यानंतर मला सांगा त्याच्यातून एक रोवर निघेल. रोवर म्हणजे अशी गाडी जसं रिमोटची गाडी असते ना तशा प्रकारची गाडी. रोवर काय करेल रे चंद्राच्या पृष्ठभागावर तो फिरेल मित्रांनो इकडं तिकडं फिरेल. फिरल्यानंतर मला सांगा त्याची माहिती प्राप्त करेल. कळलं का जर बघितलं फिरल्यानंतर मला सांगा काय आहे माहिती प्राप्त करेल. आता मला सांगा रोवर माहिती प्राप्त करेल आणि नंतर मला सांगा पुढे पाठवलं जाईल. तर हे बघा सगळ्यात पहिल्यांदा लँड करेल त्याच्यातून रोवर निघेल आणि रोवर मला सांगा काय करेल माहिती आहे का आजूबाजूला सगळीकडे फिरेल आणि काय करणार आहे माहिती प्राप्त करेल. आता माहिती काय प्राप्त करणार आहे तर मला सांगायचं काय आहे चंद्राच्या जमिनीवर कळाला का काय काय हवं बरं मातीचं प्रमाण आहे तर माती कोणत्या प्रकारची आहे त्या भागामध्ये खनिजांचे कोणकोणते साठे आहेत किंवा त्या ठिकाणी पाण्याचं अस्तित्व आहे का. जेव्हा चंद्रयान-1 पाठवलं होतं तेव्हा भारताला ऑब्झर्वेशनला आलं की त्या ठिकाणी पाणी काय आहे तर या पाण्याच्या शोधासाठी पण काय करायचं रिसर्च करायचंय. ह्याच्या व्यतिरिक्त जर बघितलं मित्रांनो माहित आहे का चंद्रयान-3चा उद्दिष्ट काय आहे तर काय करेल माहित आहे का चंद्रावर राहून पण मला सांगा पृथ्वीच्या जीवनाबद्दल माहिती प्राप्त होते पृथ्वीच्या म्हणतो आणि ह्याच्या अभ्यासावरून मला सांगा आपल्याला हे कळेल की सोलार सिस्टीमच्या बाहेर पण असे एखादा ग्रह आहे का ज्या ग्रहावर मानवसृष्टी आहे का म्हणजे जीवन आहे का ह्याच्या शोधासाठी पण काही माहिती मला सांगा चंद्रयान-3 मिशन आपल्याला पाठवणार आहे मित्रांनो. आता जर बघितलं चंद्रयान-3 मिशन 3चे भाग कोणते चंद्रयान-3 मध्ये एक पार्ट आहे लँडरचा दुसरा पार्ट आहे रोवरचा. जर तुम्ही चंद्रयान-2चा विचार केला तर चंद्रयान-2 मध्ये 3 भाग होते. ह्याच्या व्यतिरिक्त तिसरा भाग होता तो म्हणजे त्याला आपण ऑर्बिटर नाव दिलतो मित्रांनो कळाला का काय नाव दिलतो ऑर्बिटर. आता मला सांगा चंद्रयान-2 मिशन मध्ये ऑर्बिटल तर सक्सेसफुली काय झालं माहिती आहे का त्याचं कार्य करत होता कारण ऑर्बिटरला काहीच प्रॉब्लेम नाही झालं. चंद्रयान-2 मध्ये जो मिशन प्रॉब्लेम झालता किंवा मिशनला कुठेतरी अडथळा आलता तो लँडर आणि रोवरला आलता. ऑर्बिटर तर त्याच्यानुसार व्यवस्थित कार्य करत होता. आता हे तिघांचं रोल काय होतं बघा तिघांचं रोल काय होतं चंद्रयान-2 मध्ये. चंद्रयान-2 मध्ये हे होतं की चंद्राच्या पृष्ठभागावर लँडर काय करणार होतं उतरणार होतं कळालं का. उतरल्यानंतर रोवर जो आहे चंद्राच्या पृष्ठभागावर फिरणार होतं. रोवर काय करणार आहे चंद्राच्या पृष्ठभागावर फिरणार. मग हा रोवर जी माहिती गोळा झाली ती लँडरला दिली जाईल. लँडरला जो एका ठिकाणावर स्टेबल आहे लँडर काय करेल त्या माहितीला ऑर्बिटरमध्ये पाठवेल. ऑर्बिटर कुठं असतो तर मला सांगा हे चंद्राचा पृष्ठभाग तर वरती असतो मित्रांनो अशा प्रकारे. वरती म्हणजे काय रे स्पेसमध्ये म्हणजे वरती 100 किलोमीटर अंतरावर जवळपास चंद्राच्या पृष्ठभागापासून 100 किलोमीटर अंतरावर जर काय असेल तर ऑर्बिटर असतो. ऑर्बिटर कळाला का. मग मला सांगा रोवर जेव्हा चंद्राच्या पृष्ठभागावर फिरतो तर रोवर काही माहिती मला सांगा जी प्राप्त झालेली आहे तर तो लँडरला देतो. नंतर लँडर ती माहिती ऑर्बिटरला देतं आणि नंतर तो ऑर्बिटर माहिती आपल्या इस्रोला देणार आणि नंतर मला सांगा त्या माहितीचं आपण काय करणार विश्लेषण करणार मित्रांनो कळालं का. तर या पद्धतीने कार्य करणार आहे. परंतु चंद्रयान-2 मध्ये ऑर्बिटर घेतलं नाही कारण ऑर्बिटर ऑलरेडी काय झालं माहिती आहे का सक्सेसफुल रन झालेला आहे चंद्रयान-2च्या वेळेसच. म्हणून चंद्रयान-3 मध्ये 2च भाग आहेत एक लँडरचा आहे आणि दुसरं रोवरचा आहे. ह्याच्या व्यतिरिक्त तिसरा भाग आहे त्याला प्रोपल्शन म्हणून ओळखलं जातं. तर प्रोपल्शनचं कार्य काय आहे तर प्रपर्शनचं कार्य आहे जो चंद्राची काही ऑर्बिट आहे किंवा चंद्राचा जो ग्रॅव्हिटेशन आहे त्याच्यातून मला सांगा लँडरला आणि रोवरला मध्ये ढकलण्यासाठी ज्या इंधनाचा वापर केला जातो त्याला प्रपल्शन म्हणतो आपण. तर या 3 भाग आहे असं आपण समजू शकतो. आता बघा यांचं वजन जर बघितलं प्रपल्शनचं वजन जो आहे 2148 kg आहे. याचं 2148 किलोग्रॅम आहे कळलं का. लँडरचं वजन पण बऱ्यापैकी आहे मित्रांनो 1752 आहे. त्याचं वजन 1752 kg आहे कळलं का 1752 किलोग्रॅम आहे. आणि जर बघितलं रोवरती छोटी मोटर ज्याचं वजन 26 किलोग्रॅम आहे जी काय करणार आहे रे फिरणार आहे मित्रांनो चंद्राच्या पृष्ठभागावर. आणि अशा प्रकारे तिघांचं एकत्रित वजन जर केलं तो भरतं मित्रांनो माहित आहे का 3900 kg. यालाच आपण पेलोड म्हणत असतो मित्रांनो जो आपण पाठवलेला आहे. आता बघा लँडर जर बघितलं मित्रांनो माहित आहे का तारीख कधी आहे रे 14 जुलै कळालं का 2023 भारतीय वेळेनुसार दुपारचे 2:35 हे रन झालेलं आहे. आणि अपेक्षा अशी आहे की लँडर जो आहे 23 ते 24 ऑगस्टला कळाला का रे 23 ते
24 ऑगस्टला या दरम्यान मला सांगा चंद्राच्या भूभागावर लँड करेल. कळलं का? 23 ते 24 ऑगस्टच्या दरम्यान चंद्राच्या भूभागावर लँड करेल. 3,84,400 किलोमीटरचा अंतर करून किंवा एक टप्पा पार करून चंद्राच्या पृष्ठभागावर मला सांगा 23 किंवा 24 ऑगस्टला लँडर लँड करणार आहे. आता कुठं लँड करणार? कुठं लँड केल्यानंतर मला सांगा पृथ्वीच्या वेळेनुसार 14 दिवस हा कार्य करेल तो. म्हणजे याचा अर्थ पृथ्वीच्या वेळेनुसार जर बघितलं चंद्राच्या भूभागावर 14 दिवस तो फिरत राहील, तिथं स्टेबल राहील. कळाला का? 14 दिवस तो तिथं स्टेबल राहील. 14 दिवस काय करेल रे? रोवर जो फिरत होता रोवरनी पाठवलेली जेवढी माहिती आहे ते प्राप्त करेल मित्रांनो. कळाला का? रोवरनी पाठवलेली माहिती प्राप्त करेल आणि नंतर हा लँडर माहिती ऑर्बिटरला पाठवेल, ऑर्बिटर विस्रोला पाठवणार. तर अशा पद्धतीने हे कार्य करणार आहे. बघा चंद्रावरील 1 दिवस म्हणजे ज्याचा अर्थ पृथ्वीवरील किती 14 दिवस होतात. आणि या पद्धतीने मला सांगा रोवर आणि लँडर काय करणार आहे? आपलं कार्य पूर्ण करणार आहे. म्हणजे कार्याची पद्धत कशी चालणार आहे रे? कार्याची पद्धत चालणार आहे सगळ्यात पहिले रोवर नावाची जी इंजिन आहे, मशीन आहे, ही माहिती गोळा करेल. माहिती गोळा केल्यानंतर ही कोणाला सांगेल रे? कोणाला देईल? तर ही लँडरला देईल. लँडर एका ठिकाणी स्टेबल आहे, हा गतिमान असणार नाही मित्रांनो. लँडर काय करेल? त्याच्याकडची माहिती मला सांगा जो चंद्राच्या पृष्ठभागापासून 100 किलोमीटरवर फिरत आहे ऑर्बिटर, त्या ऑर्बिटरला देईल आणि नंतर ऑर्बिटर मला सांगा ती माहिती कोणाला देणार आहे? इस्रोला. तर अशा प्रकारचा हा कनेक्शन आहे. अशा प्रकारचे सिग्नलची काय होणार आहे? देवाण आणि घेवाण होणार आहे. हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. आणखी एक सांगतो तुम्हाला. बघा जर बघितलं लँडर बद्दल आणखी थोडं डिटेल सांगतो म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून येईल. चंद्रयान 3 बद्दल बोलतो. लँडरच्या बाबतीत जर बघितलं मित्रांनो माहित आहे का आता थोडं ॲडव्हान्स बनवलेलं आहे. ॲडव्हान्स बनवलेलं म्हणजे काय रे? 2 गोष्टीमध्ये आपण काय केलं माहित आहे का? या लँडरला ॲडव्हान्स बनवलेलं आहे. त्या 2 गोष्टी कोणत्या ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचं प्रयत्न करतो. एक म्हणजे काय आहे? स्वतः लँडर हा पॉवरफुल बनवण्यात आलेला आहे. आणि त्याची जी इंजिन आहे काला का इंजिन पण मला सांगा पॉवरफुल काला का बनवण्यात आलेले आहेत. आता जर बघितलं मित्रांनो माहित आहे का या ठिकाणी तुम्हाला कळणं गरजेचं आहे की आता जो काही चंद्रयान 3 साठी लँडर वापरले गेलेले एकूण याच्यामध्ये 4 इंजिनचा वापर करण्यात आलेला आहे. एकूण किती इंजिन आहेत? 4. परंतु मित्रांनो माहित आहे का प्रत्यक्ष वापर जर बघितलं लँडिंगच्या वेळेस फक्त 2च इंजिनचा होणार आहे. म्हणजे 4ही इंजिनचा वापर होणार नाही लँडिंगसाठी. राहिलेल्या 2 जे आहेत रिमेनिंग काला का हे इमर्जन्सी काळामध्ये वापरले जाणार आहेत. जर मला सांगा इमर्जन्सी वेळेस वापरायचे म्हणजे याचा अर्थ ॲट ए टाइम मला सांगा चारही जे काही इंजिन आहेत ते चालू राहणार नाही. लँडिंग करताना 2च इंजिन चालू राहणार आहेत आणि जर इमर्जन्सी काही प्रॉब्लेम आलं त्यानंतर बाकीच्या 2 इंजिनचा वापर होणार आहे. चंद्रयान 2 मध्ये काय झालं? चंद्रयान 2 मध्ये जर बघितलं तर ह्याच्यामध्ये एकूण 5 इंजिनचा वापर होतं आणि लँडिंगसाठी या 5ही इंजिनचा एकदाच वापर करण्यात आलतं. कळलं का? तर यासाठी त्याच्यातून काही शिकून आता मला सांगा 2च इंजिनचा वापर करून काय करायचंय लँडिंग का? कारण की 2च इंजिन जरी असल्या तर चंद्रयान 2च्या तुलनेत या लँडरच्या इंजिन अतिशय जास्त पॉवरफुल आहे हे आपल्याला समजणं गरजेचं आहे मित्रांनो. इथपर्यंत कळालं का? इथपर्यंत समजलं का? तर अपेक्षा करतो की तुम्हाला ओव्हरलुक काय कळालं असेल चंद्रयान 3च्या बाबतीत. आता बघा हेच कंपॅरिझन मी या ठिकाणी सांगतो. चंद्रयान 2 आणि चंद्रयान 3 मध्ये काय फरक आहे? बघा जो पेलोड आहे पेलोड तर मला सांगा चंद्रयान 2 मध्ये लँडर होतं, रोवर होतं, ऑर्बिटर होतं. म्हणजे तिघांना घेऊन जायचं होतं म्हणून तो कॉम्प्लेक्स होतं मित्रांनो. कळालं का? कॉम्प्लेक्स होतं थोडं. परंतु चंद्रयान 3 मध्ये ऑर्बिटरला काढून टाकलो कारण ऑर्बिटरने आपलं कार्य चंद्रयान 2च्या वेळेस सक्सेसफुल करून टाकलं. म्हणून मला सांगा पेलोड हा थोडा सिंपल झालं कारण त्याला अरेंजमेंट करणं सोपं झालं. फक्त कोण कोण आहे? लँडर आणि रोवर हे दोघंच आहे. हे 26 kgचं आहे काला का हे 1752 kgचं आहे. इथं मला सांगा या तिघांना घेऊन जायचं होतं. यानंतर जर बघितलं जेवढं चंद्रयान 2 मध्ये काला का पॉवरफुल लँडर नव्हतं मित्रांनो. जेवढं पॉवरफुल लँडर पाहिजे होतं कारण सगळं तर त्याच्यावर डिपेंड राहणार आहे. उतरताना मला सांगा एकदम स्लोली उतरणं गरजेचं आहे. जर वेळेवर वेग कमी झाला नाही तर मला सांगा तो खाली जाऊन आपटेल ना. मग उतरताना वेळेवर वेग कमी होणं गरजेचं आहे आणि ते वेग कमी करायचं असेल तर पॉवरफुल लँडर पण पाहिजे, पॉवरफुल इंजिन पण पाहिजे. म्हणून बघा चंद्रयान 2 मध्ये पॉवरफुल लँडर पण नव्हते आणि पॉवरफुल इंजिन पण नव्हतं.
परंतु चंद्रयान 3 मध्ये लँडर पण पॉवरफुल बनवण्यात आलेला आहे, त्याच्यामध्ये टाकण्यात आलेले इंजिन जे आहेत ते पण पॉवरफुल आहेत। या कारणामुळे मला सांगा त्या ठिकाणी उतरणं जो आहे यावेळी सोपं होणार आहे आणि हे खात्रीशीर आहे की शक्यतो काय आहे सक्सेसफुल होऊन जाणार आहे। आता बघा कशाच्या साहाय्याने पाठवलं मित्रांनो माहित आहे का, जर बघितलं GSLV Mark 2 च्या साहाय्याने पाठवलं होतं चंद्रयान 2 ला, ज्याचं वजन होतं 485 टन। आता बघा त्याच्यापेक्षाही जास्त आता या वेळेस आपण बाहुबलीद्वारे पाठवलं जातोय। बाहुबली कोणाला म्हणतात माहित आहे का, GSLV Mark 3 ला बाहुबली म्हणतात किंवा लॉन्च व्हेकल Mark 3 ला म्हणतो आपण बाहुबली, कळाला का। तर ह्याच्याद्वारे पाठवलं गेलंय ज्याचं वजन 640 टन आहे आणि हा काय करणार आहे, पेलोडला यानी चंद्रयानला वरती घेऊन जाणार आहे। यानंतर जर बघितलं मित्रांनो माहित आहे का, पेलोड कॅपॅसिटी चंद्रयान 2 ची जर पेलोड कॅपॅसिटी बघितली तर मित्रांनो माहित आहे का 2500 किलोग्रॅम होती, 2500 आहे किती 2500 किलोग्रॅम। आणि जर चंद्रयान 3 ची जर बघितलं मित्रांनो माहित आहे का जवळपास 4000 किलोग्रॅम एवढ्या वजनापर्यंतच्या एखाद्या पेलोडला हे काय करू शकतो, घेऊन जाऊ शकतं। आणि चंद्रयान 2 चं पेलोड काय आहे जवळपास 4000 किलोग्रॅम, म्हणजेच काय रे 3900 किलोग्रॅम परफेक्ट काय आहे एवढं पेलोड काय आहे चंद्रयानचा आहे। पण जो हा GSLV Mark 3 बाहुबली आहे ना, हा 4000 किलोग्रॅम वजनापर्यंतच्या उपग्रहाला घेऊन जाऊ शकतो। कॉस्ट किती लागली होती बघा, चंद्रयान 2 साठी जास्त कॉस्ट लागली होती जवळपास 890 कोटी आणि मला सांगा चंद्रयान 3 साठी कॉस्ट लागलेली आहे 615 कोटी। विचार करा बाहुबलीला ह्याच्यापेक्षा जास्त पैसा लागला होता बनवायला पिक्चर बाहुबली, कळालं। एवढ्या कमी पैशामध्ये इस्रो काय करते रे, तर मित्रांनो माहित आहे का चंद्रयानला वरती पाठवते, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे। आता बघा काय अभ्यास करणार आहे चंद्रावर गेल्यानंतर, चंद्रयान 3 काय अभ्यास करणार आहे मित्रांनो माहित आहे का, सगळ्यात महत्वाची गोष्ट जर बघितलं की हा चंद्र आहे, कळालं का, चंद्राचा हा दक्षिण ध्रुव आहे, कळालं का रे, दक्षिण ध्रुव आहे आणि मित्रांनो चंद्राचा हा उत्तर ध्रुव आहे। जर बघितलं ना तर पृथ्वीवरून जर आपण बघितलं तर पृथ्वीवरून बघितल्यानंतर जो चंद्र आहे चंद्राचा 45 ते कळालं का, जर बघितलं 55 ते 60% भाग फक्त आपल्याला दिसतो मित्रांनो, कळालं का। कारण एक बाजू चंद्राची फिक्स आपल्याकडे असते, दुसरी बाजू नसते। तर आपण कधीही जेव्हा पृथ्वीवरून ऑब्झर्वेशन करतो तर चंद्राची जवळपास एकच बाजू पाहतो, चंद्राचा 55 ते 60% भागच आपल्याला दिसतो। उरलेला जो भाग आहे कळाला का, हा दक्षिण ध्रुवाकडचा जवळपास 41% भाग चंद्राचा आपण पाहू शकत नाही। तर टार्गेट असा आहे की चंद्रयान 3 ला आपल्याला दक्षिण ध्रुवावर उतरायचंय। आतापर्यंत जगामध्ये कोणत्याही देशाने न मानवाला न कोणत्या दुसऱ्या मिशनला या दक्षिण ध्रुवावर उतरवलेलं नाहीये आणि जर भारताने हे मिशन कंप्लीट केलं तर भारत हा जगातील तो पहिला देश ठरेल ज्यांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर काय केलं रे, हे मिशन काय उतरवलं, सॉफ्ट लँडिंग केली। आता बघा दक्षिण ध्रुवावरच का, कारण मित्रांनो माहित आहे का दक्षिण ध्रुवावर प्रकाश नसतो, कळाला का, प्रकाश नसतं त्या ठिकाणी। त्यानंतर जर बघितलं तर दक्षिण ध्रुवावर पाणी असण्याची जास्त शक्यता आहे अफाट प्रमाणामध्ये, तर त्या पाण्याच्या शोधासाठी पण या ठिकाणी महत्त्वाचा रोल घेणार आहे, कळाला का। यानंतर चंद्राच्या पृष्ठभागावरील माती असेल किंवा त्या ठिकाणचे खनिज असेल जसं ॲल्युमिनियम, सिल्वर, कळाला का, मर्क्युरी यासारख्या खनिजांचा साठा जास्त असण्याची शक्यता आपल्याला काय आहे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आहे असं पहिल्यांदा कळालेलं आहे। या कारणामुळे भारताने चंद्रयान 3 ला दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करायचा प्रयत्न करत आहे, कळालं का। त्या ठिकाणचं वातावरणाचा अभ्यास करणे, कारण येणाऱ्या काळात अनेक देश म्हणते की आम्ही चंद्रावर काय करणार माहिती आहे का, लोकांना पाठवणार, त्या ठिकाणी वस्ती काय बसवणार। जसं उदाहरणामध्ये टेस्ला, कळाला का, टेस्लाचा जो मालक आहे कळाला का, जगातला श्रीमंत व्यक्ती कोरेला का, त्यांनी केलेलं पण आहे, त्याचं कंपनी प्रायव्हेट आहे, ते त्याच्यावरच कार्य करतोय मित्रांनो, कोरेला का। तर बघा आतापर्यंत चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केलेले 3 देश रशिया आहे, अमेरिका आहे, चीन आहे मित्रांनो। आणि जर भारताने केलं तर भारत जो आहे मित्रांनो माहित आहे का, हा 4था देश ठरेल ज्यांनी चंद्रावर काय केलेलं आहे, लँडिंग केलेलं आहे। आता बघा सॉफ्ट लँडिंगचं प्रॉब्लेम काय, का गरजेचं आहे मित्रांनो माहित आहे का, समजा अशा प्रकारचा हा लँडर आहे आणि या लँडरच्या आतमध्ये अशा प्रकारचा आपण रोवर बसवलेला आहे, तर जेव्हा हा लँडिंग करतो तर मला सांगा खाली पृष्ठभाग कसा आहे त्याच्यावर पण डिपेंड आहे ना रे।
जर खाली एखादा असं दगडासारखं कळाला का काही आलं आणि त्याच्यावर लँड केलं तर तो तुटून जाईल, किंवा मला सांगा लँड करत असताना त्याचा वेग कमी करणं गरजेचं आहे, कमी होणं गरजेचं आहे, यासाठी पॉवरफुल इंजिन असणं गरजेचं आहे। तर आता मला सांगा मग काय केलं जाणार, तर अशा प्रकारे समजा हा चंद्राचा पृष्ठभाग आहे आणि मला सांगा या ठिकाणी जो आहे आपला लँडर हवेत आहे, जसं तो चंद्राच्या पृष्ठभागाच्या जवळ जाईल तर मला सांगा लँडर कडून लाईट सोडली जाईल कोणाकडे माहिती आहे का, चंद्राच्या पृष्ठभागावर, आणि नंतर मला सांगा चंद्राच्या पृष्ठभागावरून रिफ्लेक्ट होऊन येणाऱ्या लाईटला लँडर कॅच करेल आणि कॅच केल्यानंतर तो त्याच्यानंतर आपलं कार्य काय करेल, हँडल करेल की किती अंतरावर आहे। यासाठी या ठिकाणी अतिशय जास्त पॉवरफुल सेन्सर लावण्यात आलेले आहे। कळलं का, चंद्रयान-2च्या तुलनेत पण या ठिकाणी सेन्सर पॉवरफुल आहे आणि या पॉवरफुल सेन्सरमुळं जर काय असेल मित्रांनो माहित आहे का, तर काय आहे 4 किलोमीटर, कळालं का, 4 किलोमीटर आडवं एरिया आणि 2.5 किलोमीटर उभा एरिया, एवढ्या एरियामध्ये लँडर कुठेही सॉफ्टली लँड करू शकतो या सेन्सरमुळं। कळालं का, कारण तो एरिया डिटेक्ट झाल्यानंतर सेन्सर अंतर बघेल आणि त्यानुसार मला सांगा लँडर स्वतःचा वेग कमी करेल आणि नंतर अलगद काय आहे या पृष्ठभागावर काय करेल मित्रांनो माहिती आहे का, उतरू शकतो। मग अशा प्रकारे यावेळेस सेन्सर पण अतिशय जास्त पॉवरफुल वापरले म्हणून एवढं जास्त एरियामध्ये तो उतरू शकतो। जर कुठं काही या ठिकाणी प्रॉब्लेम आला उतरताना तर ऑन द स्पॉट लँडर आपली जागा बदलून मला सांगा दुसरीकडे उतरू शकतो, कारण एरिया काय सेन्सर मोठा कव्हर करतोय। कळालं का, चंद्रयान-2 मध्ये एरिया कमी असल्यामुळे तिथंच उतरायचं होतं म्हणून मला सांगा लँडरला ऍडजस्ट करता येत नव्हतं, पण आता एरिया मोठा असल्यामुळे मला सांगा लँडर काय करत असतो, उतरताना काही प्रॉब्लेम आलं एखाद्या जागेवर तर दुसऱ्या जागेवर उतरण्याचा प्रयत्न करू शकतो आणि या पद्धतीने मला सांगा हे कार्य करू शकतं। तर अशा प्रकारे मला सांगा इन्स्ट्रुमेंट काय आहे, इन्स्ट्रुमेंट एक सगळ्यात महत्त्वाचं बघा स्पेक्ट्रोपोलॅरिमेट्री, कळाला का, हॅबिटेबल प्लॅनेट अर्थ नावाचा एक इन्स्ट्रुमेंट जोडण्यात आलेला आहे, ह्याचं पण खूप महत्त्वाचं रोल आहे। हे काय करतं रे, हा इन्स्ट्रुमेंट चंद्रावर जाऊन आपल्या पृथ्वीचं डेटा रीड करतं, कळाला का, पृथ्वीचा डेटा रीड करतं आणि त्या डेटावरून मला सांगा सोलार सिस्टमच्या बाहेरील ग्रहाचा शोध घेऊ शकतो। कळालं की पृथ्वीच्या तुलनेत दुसरं कोणता असा ग्रह आहे का की ज्या ग्रहावर मला सांगा काय आहे मानव वस्ती किंवा कोणतीही सजीवाची वस्ती आहे का, किंवा मला सांगा नवीन ग्रहाचा शोध घेणे, या सगळ्यासाठी पण मला सांगा चंद्रयान-3 हे अतिशय टर्निंग पॉइंट ठरणार आहे, हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे मित्रांनो। तर अशा प्रकारे मला सांगा हे आपण बघितलं चंद्रयान-3च्या बाबतीत असणारा डेटाबेस कधी जाणार, काय काय असणार आहे, चंद्रयान-2च्या तुलनेत चंद्रयान-3 मध्ये काय वेगळं आहे ते आपण बघितलं मित्रांनो। आता बघा भारताने चंद्रयानच्या बाबतीत मिशन कधी चालू केलं, तर सगळ्यात पहिल्यांदा कोरेलका जर बघितलं तर काँग्रेसच्या काळामध्ये कोरेलका मनमोहन सिंग पंतप्रधान असताना चंद्रयान-1 ला भारत सरकारने परमिशन दिलं की चंद्रयान-1 तुम्ही काय करा, लॉन्च करा। उद्देश काय होतं माहिती आहे का, चंद्राचे रिमोट सेन्सिंग करणे। म्हणजे काय रे, चंद्रयान-1चा उद्देश चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणे नाही, तर काय करत होते की ह्याच्यामध्ये फक्त ऑर्बिटरला पाठवायचं होतं। ऑर्बिटर म्हणजे काय मित्रांनो माहित आहे का, चंद्राचा पृष्ठभाग हे आहे तर पृष्ठभागापासून वरती 100 किलोमीटर वरती, काला काय 100 किलोमीटर चंद्राच्या पृष्ठभागापासून वरती एका ऑर्बिटरला सोडलं जाईल, तो ऑर्बिटर तिथं राहूनच चंद्राच्या पृष्ठभागाचं काय करेल, ऑब्झर्वेशन करेल। रिमोट सेन्सिंगचा अर्थ आहे दूर राहून, काला का, दूर राहून। मग चंद्रयान-1चा मोहीम होतं फक्त चंद्राच्या पृष्ठभागापासून वरती 100 किलोमीटर अंतरावर राहून चंद्राच्या पृष्ठभागांचं निरीक्षण करणं, आणि ही मोहीम होती चंद्रयान-1 मित्रांनो। कळालं इथपर्यंत? यानंतर बघा कधी लॉन्च करण्यात आली ती, 22 ऑक्टोबर 2008 ला चंद्रयान-1 लॉन्च करण्यात आलं। कशाद्वारे, तर मित्रांनो माहित आहे का, PSLV बघा रे, PSLV काला का, PSLV C-11 नावाचं लॉन्च व्हेइकल होतं, रॉकेट। या रॉकेटच्या सहाय्याने चंद्रयान-1 ला लॉन्च करण्यात आलं। पेलोड किती होतं याच्यामध्ये, चंद्रयान-1चं पेलोड 1380 किलोग्रॅम होतं आणि कालावधी किती होते या मिशनचं, तर 2 वर्ष। मला सांगा चंद्राच्या पृष्ठभागापासून 100 किलोमीटर अंतरावर थांबून 2 वर्षापर्यंत चंद्रयान-1 काय आहे माहिती पुरवणार होतं, आणि हे केलं पण मित्रांनो ऑर्बिटरमध्ये आपण त्याला काय केलं होतं, पाठवलं होतं। ही चंद्रयान-2 कळाला का, ज्या कारणामुळं कोरेला का आपण चंद्रयान-3 आज काय केलेलं आहे माहिती आहे का, लॉन्च केलेला आहे। आता बघा ह्याच्यामध्ये पार्शियली सक्सेसफुल आलता आपण आणि पार्शियली काय रे अनसक्सेस झालतो। काय पार्शियली, जे 3 घटक होते, एक म्हणजे मला सांगा ऑर्बिटर, कळाला का, ऑर्बिटर होता,
यानंतर मला सांगा लँडर होता, लँडर, आणि यानंतर मला सांगा रोवर होता. कळाला का रे? लँडरला विक्रम नाव दिलं, लँडरला दुसरं नाव काय विक्रम आहे, आणि रोवरला मला सांगा प्रज्ञान नाव देण्यात आलेलं आहे. आता बघा 3 घटक होते, त्याच्यापैकी फक्त आणि फक्त मित्रांनो ऑर्बिटरच सक्सेसफुल कार्य करू शकला. लँडर उतरताना सॉफ्ट लँडिंग करू शकला नाही, म्हणून सिग्नल तुटले, संपर्क झाला नाही. लँडरशी संपर्क झाला नाही तर रोवर काय कार्य करतो हे आपल्याला कळालं नाही. याचसाठी आता पुन्हा चंद्रयान 3 कळालं का लॉन्च करण्यात आलं. चंद्रयान 2 कधी लॉन्च करण्यात आलं? 22 जुलै 2019ला चंद्रयान 2 ला लॉन्च करण्यात आलं. GSLV मार्क 2 कळाला का रे? GSLV मार्क 2 कळाला का? या काय रॉकेटद्वारे या लॉन्च व्हेकलद्वारे पाठवण्यात आलं. चंद्रयान 2चं वजन होता 3877 kg कळाला का 2500, आणि मिशन कालावधी होतं मित्रांनो 7 वर्ष. 7 वर्षापर्यंत कार्य करणार होतं. लँडर जो आहे मित्रांनो माहित आहे का, विक्रम म्हणतो ज्याला, 14 दिवस कळालं का, पृथ्वीच्या दिवसानुसार 14 दिवस चंद्रयान 2चं लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर राहणार होतं, पण हे पॉसिबल झाला नाही. कळालं का? रोवर पण 14 दिवस राहणार होतं, ज्याला प्रज्ञान म्हणत होतो, हे पण पॉसिबल झालं नाही. म्हणून तर चंद्रयान 3 काय केलं रे आपण लॉन्च केलो, हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. आता बघा, हे झालं चंद्रयान 1 आणि चंद्रयान 2 ची माहिती. तुम्हाला एक प्रश्न सुरुवातीलाच विचारलो होतो की जर बघितलं मित्रांनो माहित आहे का, आतापर्यंत कोणती तारीख म्हटलो रे? 20 जुलै कळाला का? 20 जुलै 1969 पासून ते मला सांगा 1972 पर्यंत. तर या कालावधीमध्ये अमेरिकेने काय केलं मित्रांनो माहित आहे का? अमेरिकेने एकूण 12 लोकांना काय केलं? चंद्रावर पाठवलं. 1972ला शेवटचा मानव चंद्रावर गेलता. यानंतर कोणत्याही काला का देशाने हे केलं नाही. त्याचं मेजर प्रॉब्लेम जर बघितलं, मेजर प्रॉब्लेम आहे मित्रांनो माहिती आहे का, न पाठवण्याचं कारण म्हणजे बजेट. कळालं का? तुम्ही म्हणत असाल तर अमेरिका सारख्या देशाला काय गरज आहे, म्हणजे काय प्रॉब्लेम आहे बजेटचं एवढं, तर विचार करा मित्रांनो माहित आहे का, त्यावेळेस ज्यांनी लोक पाठवले होते चंद्रावर अमेरिकेने, त्यावेळेस मित्रांनो माहित आहे का 22,000 कळाला का रे, 22,000 कोटी डॉलर एवढा खर्च आलेला होता. तर इमॅजिन करा 1969ला आजच्या घडीला किती खर्च येईल रे सर? अमेरिकेकडे तरी पैसा भरपूर आहे ना, बरोबर आहे, पैसा भरपूर आहे, पण नासामध्ये काय एकच थोडी प्रोजेक्ट चालू आहे मित्रांनो, नासामध्ये हजारो प्रोजेक्ट चालू आहे. मग तिकडचा पैसा काढून सगळं इकडेच पाठवायचं का? कदाचित त्यांना असं वाटलं असेल की मानवाला पाठवून पण आपल्याला पाहिजे ते काही भेटत नाहीये, त्याच्यापेक्षा मानवाला न पाठवता एवढं खर्च करण्यापेक्षा आपण दुसऱ्या प्रोजेक्टवर खर्च करू. तर सगळ्यात मेजर प्रॉब्लेम आहे बजेटचा, कारण की एवढा जास्त पैसा लागतो. एवढं विचार करा, कारण की त्यावेळेस एवढा खर्च केलं गेलं होतं की मला सांगा 22,000 कोटी खर्च केलं गेलं त्या मिशनसाठी, आणि त्यावेळेस त्या नासाचा बजेट होतं 25,000 कोटी डॉलर. म्हणजे एका प्रोग्रामसाठी एवढं काय आहे मित्रांनो माहित आहे का, हे करण्यात आलेलं होतं. कदाचित का पाठवलं असेल माहित आहे का, कारण 1969 पासून ते पुढच्या कालखंडामध्ये अमेरिकेला कदाचित दाखवायचं होतं की जगामध्ये आम्ही सर्वश्रेष्ठ आहे. त्या कारणामुळे कदाचित रशियाला खाली डावलण्यासाठी अमेरिकेने हे सगळ्या मानवांना त्या ठिकाणी पाठवलं असेल. रशियाने कधी प्रयत्न केला नाही. तर असं म्हटलं जातं की रशियाने पण 1972ला मानवाला पाठवलं, परंतु ते सक्सेस झाले नाही. म्हणून रशियाने नंतर सांगितलं की अमेरिकेचं आणि आमचं स्पेसच्या बाबतीत काही काय मित्रांनो माहित आहे का स्पर्धा नाहीये. पण असं म्हटलं जातं की रशियाने पण अनेक वेळेस प्रयत्न केला, पण मानवाला पाठवू शकले नाही. परंतु रशियाने मला सांगा लँडरची सॉफ्ट लँडिंग ह्याच्या अगोदर केलेली आहे मित्रांनो. आजच्या घडीला जर बघितलं की तुम्ही सर एवढे काय फायदे आहेत काला का चंद्रयान 3 मुळे काय होणार आहे, जर चंद्रयान 3 कोरलं का जर सक्सेसफुल झालं तर इंटरनॅशनल मार्केटमध्ये कळालं का, इंटरनॅशनल मार्केटमध्ये मला सांगा इस्रोची जी काही इमेज आहे ती एकदम वरती जाईल मित्रांनो. कळालं का? या कारणामुळं इंटरनॅशनल मार्केटमध्ये बिझनेस वाढेल. कळालं का रे? बिझनेस वाढेल. कोणाचा बिझनेस वाढेल? इस्रोचं बिझनेस वाढेल. किती वाढेल मित्रांनो माहित आहे का, हे आपण इमॅजिन करू शकत नाही. भरपूर प्रमाणामध्ये काय आहे बिझनेस काय आहे वाढू शकतो. काय वाढू शकतो, किती वाढू शकतो, तर मित्रांनो माहित आहे का आजच्या घडीला जर बघितलं की भारतामध्ये जीडीपीच्या तुलनेत कळालं का, जीडीपीच्या तुलनेत फक्त आणि फक्त 0.8% कळालं का, भारताचा जो जीडीपी आहे त्याचं 0.8% मला सांगा खर्च आपण इस्रोसाठी करतो. यानी काय रे बजेट किती टक्के आहे? 0.8% बजेट मला सांगा इस्रोसाठी आहे. आणि एवढ्या कमी पैशामध्ये मला सांगा इस्रो जे आहेत एवढे मोठे आणि चांगले मिशन काय करत आहे, सक्सेसफुल करून दाखवत आहे. हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे.
मित्रांनो ह्याच्या तुलनेत कळालं का, जर अमेरिकेचं बजेट जर बघितलं अनेक पटीने जास्त आहे, अनेक पटीने जास्त आहे. आणि अमेरिका आणखी मानवाला का पाठवत नाही त्याचे कदाचित कारण असेल. 1969ला एकूण GDPचं 4% बजेट मला सांगा नासा त्यावेळेस नासासाठी वापरलं जायचं. पण 2023 मध्ये अमेरिकेच्या GDPचं फक्त 0.5% बजेट मला सांगा नासासाठी काय वापरलं जातं. या कारणामुळं पण मला सांगा आज पाठवणं तेवढं शक्य झालं नसेल मित्रांनो. तर अशा प्रकारची ही चंद्रायन काय आहे बघू आपण. 23 आणि 24 ऑगस्टला पुन्हा हा टॉपिक मी तुमच्यासाठी घेऊन येईल. आणि त्यावेळेस पण मित्रांनो माहिती आहे का, जर सक्सेसफुल झालं, खात्री आहे कळाला का, इस्रो एवढी पॉवरफुल झालेली आहे, खात्री आहे की हे प्रोग्राम काय सक्सेसफुल होणार आहे मित्रांनो. तर चालतं मित्रांनो, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. येणाऱ्या काळात सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या रिलेटेड असणारा डेटाबेस वगैरे सायन्स बाय अशोक पवार यूट्यूब चॅनलचं नाव आहे, सायन्स बाय अशोक पवार टेलिग्राम चॅनलचं नाव आहे. आणि वेगवेगळ्या सायन्सच्या बॅचेससाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्म पण आहे. काही कोणत्या बॅचेसची गरज लागत असेल स्पर्धा परीक्षेच्या रिलेटेड, जिल्हा भरती असेल, आरोग्य सेवा असेल, कंबाईनची बॅच असेल, राज्यसेवेची, UPSCची बॅच असेल, खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. पण आवर्जून यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण नवनवीन व्हिडिओ जे आहेत येणाऱ्या काळात तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे मित्रांनो. तर चालतं, या ठिकाणी थांबतो. धन्यवाद मित्रांनो.